राज्याचे एक उपमुख्यमंत्री पुण्याचे ते या ठिकाणी नसतानाही धरणातून पाणी वाहिलंय। पुण्यातील पूरस्थितीवरून राज ठाकरेंचा पालकमंत्री अजित पवार यांना टोला। 288 पाडायचे की लढवायचे बैठकीमध्ये ठरवणार, जरांगेंचा इशारा। तर कृती करेपर्यंत एखाद्याच्या बोलण्यात तथ्य नाही, जरांगेंच्या आव्हानावर पंकजा मुंडेंचं उत्तर। समित कदम आणि फडणवीसांचे घरगुती संबंध, फडणवीसांचा निरोप घेऊन समित 5 ते 6 वेळा मला भेटला। देशमुखांकडून आरोपांचा पुनरुच्चार। तर साधा कार्यकर्ता असतानाही समित कदमला वाय दर्जाची सुरक्षा का, देशमुखांचा सवाल। देशमुखांचं डोकं फिरलंय, फडणवीसांना डॅमेज करण्यासाठी आरोप। मी जनसुराज्य पक्षाचा अध्यक्ष, बैठकीच्या निमित्तानं फडणवीसांसोबत भेटीगाठी, समित कदम यांचं स्पष्टीकरण। देशमुखांनी फेक नॅरेटिव्ह पसरवू नये, समित कदम यांचे पवार आदित्य ठाकरे यांच्यासोबतही फोटो। फडणवीसांवरील आरोपानंतर केशव उपाध्ये यांचा पलटवार। फडणवीस राजकारणातील कळीचा नारद, समित कदमचा आरएसएस आणि फडणवीसांशी संबंध, संजय राऊतांचा मोठा दावा। आदित्य ठाकरे आणि पार्थ पवारांना खोट्या आरोपांमध्ये अडकवण्यासाठी फडणवीसांनी प्रयत्न केले। अनिल देशमुखांकडून फडणवीसांवर आरोपांची मालिका। 2.5 वर्षांनंतर विरोधकांचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न, राजकारण करण्यापेक्षा राज्याच्या विकासाचा विचार करा, चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। महाराष्ट्रातही मणिपूरसारखं काहीतरी घडण्याची चिंता वाटायला लागली, मणिपूरच्या मुद्द्यावरून शरद पवारांचं मोठं विधान। मराठा समाजाचे 225 आमदार निवडून आणण्याचा पवारांचा डाव, प्रकाश आंबेडकर यांचा आरोप। तर फडणवीस आणि जरांगे पाटलांचं भांडण नकली, आंबेडकरांची टीका। खडकवासला धरणातून 25,000 क्युसेक मुठा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू, भिडेपूल पुन्हा एकदा पाण्याखाली, पुणेकरांना सतर्कतेचा इशारा। कोल्हापूरमधील पूर ओसरला, धरण क्षेत्रामध्ये पावसाची उघडीप, पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये हळूहळू घट। तरी पुराच्या पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे नागरिकांना सावधानतेचं आवाहन। 21व्या शतकातही कमळारूपी चक्रव्यूह, भाजपनं जनतेभोवती बनवलेल्या चक्रव्यूहाला आम्ही तोडू। अर्थसंकल्पावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल।